तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। ही बैठक तातडीने त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही। ही बैठक 4 दिवसापूर्वी ठरलेली। काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली। ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर ते पक्षश्रेष्ठीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात, त्यासाठी ते एकत्र बसले असतील। आजच्या बैठकीला माढा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील? आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार उपस्थित राहतील। बापू, काल नाराजीचा सुरू होता, माढा निंबाळकर पाडा अशा घोषणा पण देण्यात आल्या। काय नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो, पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला। शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये? ही जी नाराजी आहे शरद पवारांना डाव साधायची संधी मिळते का? पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही, पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात 7 तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही। सिंचनाचे बरेच प्रश्न या मतदारसंघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहे, त्यामुळे साधारणतः किती मताधिक्यात निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे? निंबाळकरांनी सिंचनाचे, रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत। त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळे निंबाळकर यावेळी 2 लाखाच्या वरून निवडून येईल। गिरीश महाजन आले होते काल, त्यांनी पण सांगितलं की नाराजी परवडणार नाही। राजकारण आहे, वाटाघाटी चालत राहणार आहेत। मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार, त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते, तशी झाली बी असेल। बापू, निंबाळकरांच्या नावांना विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली। निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता, फक्त काही एका 2 माणसाविरोध समजू नका। ही भारतीय जनता पार्टी आहे, त्यांनी संपूर्ण 6 तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं। आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी। निंबाळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवडेल का भविष्यात? हे परवडेल न परवडेल असं आपण बोलून चालणार नाही, परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे।